पैशाचा भाग आहे. लय चालते, खूपच चालते. रुपयाने गणपती तवाचा होता. लोक आणायला जायचे रानामध्ये. पहिला असं सोन होता देत. त्या काळात म्हणजे कसा व्हायचा डेकोरेशन वगैरे? नाही नाही अजिबात डेकोरेशन नाही. तेव्हा छोटे गणपती होते पण अगदी नेमकंच होते. छोटे म्हणजे लय छोटे होते. आता मोठं मोठं बनवतात. पहिले छोटे छोटे होते असे 1 फुटाचे. पण दिसायला सुंदर एकदम. आणि लय गोडी होती त्या टायमात. माणसाला लय गोडी होती. गणपती आला ना तर आम्हाला चैनीच नाही पडायचं. गणपती आला असं नुसतं ओढत राहायचे लोक, पोरा बारीक सारीक. आणि आमचा नाच होता. पहिला पहिला आमचाच नाच होता. किती बनायचे ना शाडू? मातीचे. नंतर त्याला कलर करायचा. तिथे कलर करून आणायचे तिथून. ते सांगायचे कुठल्या तरी दुकानामध्ये गोरेगावमध्ये. तिथून मग ते गणपती टोपलीमध्ये आणायचे लोक. टोपली घेतली का चालत जाऊन चालत घेऊन यायचं. टोपलीमध्ये यायचं. खूप जायचे लोक आणायला. लहान लहान मुला. डेकोरेशन काय नाही रे, साधा सोपा ठेवायचा गणपती टेबलावरती. हा टेबल जे असतो ना, मोठा टेबल साधा त्याच्यावर ठेवायचं. त्याच्यावरती फक्त काय करायचं, अगरबत्ती दिवा वगैरे सगळं लावायचं, त्याच्यावरच ठेवायचं ते. काय असं हे असं तुमच्यासारखं हे काय काय बनवतात ना, हे मला बोलता येत नाही, हे काय बनवतात ना. मग नाही नाही, हे आता तुम्ही सजवता ना सगळा, हे काय ठेव ते ठेव, पेंडा हे कर ते कर, कोण कसा करतो, कोण कुठला सफेद आणतो त्याचा काय बनवतात ते बनवते. आजूबाजूला त्याला शोध येते. आता पहिला असं सोन होता देत. सरळ सरळ टेबलवर ठेवायचा आणि त्याच्यावरती लोक पाया पाहिजे. त्यांचा फक्त आपला एक आजचा ताट असायचा. फुला, रानभेंडीची फुला, भेंडीची फुला, हेच जास्त. हेच लोक आणायला जायचे रानामध्ये. आम्ही लोक लहान होतो, आम्ही भेंडी चरायचो वरती. वरती खूप चरायचो आम्ही, चरायचो वर. भेंडी आपल्या घरा वाटले पण असायच्या. आपल्या ह्या मोठ्या ह्या जुन्या आपल्या जो आहेत ना, त्यांच्या वाटल्या पण भेंडी असतात. तुमच्या पासावर इकडे इकडे भेंडी खूपच असायच्या. आणि लय लय भेंडीचीच फुलं आणायची. त्याच्यावरती मी ते फुलं आणायची, त्याचे पाया पडायचा. ही डुप्लिकेट आता पैसा जाऊन माणूस घेऊन येतो. तेव्हा पैसा नव्हता. पैसा नव्हता. गणपती तेव्हा मला वाटतं रुपयान का ₹1.5 गणपती तवाचा होता. नाही ते डेकोरेशन जरी केलं ना, ते स्वतःला आपले असं समजा की माझा किती छान दिसतो, माझा किती काय दिसतो, किती सगळं दिसतो. आता ते असं म्हणजे स्वतःला आता वाटतं त्यांना की असं छान बनवा, आपल्याला दिसतं ना. आता मोबाईलमध्ये बघून ते काय त्याला शोध येतात त्यांचं ते. आता कसं आहे ना, पहिले पेंडारी घरा होती ना, तर खूपच मजा येत होती लोकांना. आता ज्यांनी घर बांधलं म्हणजे विटामध्ये घरा बांधले. काय भिंती घेतलं, कोण काय करतोय, कोण प्लास्टर करतोय. प्रत्येकाशी पैसा झाला. तर ज्याच्या प्रत्येकाचा भाग आहे, पैशाचा भाग आहे, त्याची पैसा झाला त्यांनी घर व्यवस्थित बांधलं. असं आहे. तेव्हा लय गोडीचा होता आणि माणसं एकदम गोडीची होती. आता कशी झाली, हे लोक आता एकामेकावर जलायला लागली. लय चालते, खूपच चालते. आणि मी लहान होतो ना तुझ्यासारखा, तर मी पण जरा कसं होतो, नाचणार होतो. गवर आली काय ओटो जाऊन शेण बसायचो. तिथे ढोलकी वाजवायचो, पोल्या वगैरे द्यायच्या, बायका टाकायच्या, जुन्या बायका होत्या त्यातले गेले बहुतेक. त्याच्या कोण नाही राहिले आता. त्या काय गोडवाले कपडे घेऊन बसले, ते त्यांची शैलीमध्ये असतात. तेव्हा आता गोडीचा होता. तेव्हा गोडीचा होता. नऊवारी साडी बाई नेसायची, तिचा स्वभाव होता. आणि हसत हसत अक्का यायच्या, आळीवाली अक्का ह्या त्या सगळ्या यायच्या. आमच्या अक्का यायच्या, वीटच्या अक्का यायच्या, लाखपातच्या अक्का यायच्या, खड्डेवाले अक्का यायचे. तेव्हा माया माप असायची माणसाला. लय लय बोलायची, लय लय हे करायची. गोडीमध्ये होती सगळी माणसं. तेव्हा गणपती किती होते गावात? तेव्हा गणपती 1, 2, 4, 5 होते. मिस्त्री 1. 5 गणपती होतात. हा, तेव्हा मजा किती लय लय म्हणजे उजरासून वाटायचो आम्ही. पण आम्हाला झोपच नाही यायची. काय ढोलकीवाली का धावायचं होती ते, खूपच धावायचं होती. तर आम्ही जायचो नुसतं उड्या मारायचो. काय आता काय नाचत असं? नाचायला एक नंबर होतो. तेव्हा लहान होता, एक नंबर नाचायला होतो मी. नाही, आताची पोरं का नाचत नाही. आता आताची पोरा नाही नाचत. आताची पोरा कशी आहे, ते त्यांच्या मनात वेगळा असते. ते तसा नव्हता. गणपती म्हणजे गणपती. लहान पोरी अशी असेल ना, हातात 2 हाती तिकडनं हात धरणारे, इकडे असे फुगड्याच घालायच्या बाप्पे नसले का. अगोदर पण नाचत राहायच्या घरी जाईपर्यंत. नाचायच्या आणि मग निवद वगैरे खायचा. तो रावजी निवद वाटायचा. हुल्या सगळ्यांना द्यायचा. शेंगा आणि त्यांचे काय काय पदार्थ असायचे. रोजच नाचायचे लोक.
गणपती आल्यावर ते जायपर्यंत 3च दिवसाचा गणपती, 1.5च दिवसाचा असायचा, पण खूपच मजा यायची. फक्त गौर राहायचे 3 का 4 दिवस ते तिथं पण असायचे. पण असं 1.5 दिवसाचा गणपती जायचा लय मजा यायची. लोक सगळी जायची पाठवायला गणपती नदीवरती. तेव्हा तो खाली जायचा, पुलाच्या खाली जायचा, रस्त्याच्या खाली. तेव्हा रस्ता चांगला होता रे जाग यायला. कोणता नाच नाचायची तेव्हा? असं नाच नाचायची, असाच नाचत असाच. कोणता ढोलकीवरचा? ढोलकीवरचाच. तुला नाच ना? हा, ढोलकीवरचाच नाच. गरबा वगैरे नाही नाचायची? नाही, हे धिंगाणं नाही. हे असं धिंगाणं नव्हतं. आता काय पण जे करायला लागलं ना, देवाशी नाचायला लागले तरी नुसतं धिंगाणं, सगळा धिंगाणा, पण त्याला सातबाबा नसतो. काय ते अंगात त्यांच्या सर येते, म्हणून नुसतं धिंगाणाच करतात. कुठला तर समोर असायचं काय असायचं नुसतं धिंगाणा. गणपतीला विसर्जनला म्हणजे कसं काय, सगळे गणपती जायचं ना डोक्यावर घेऊन शान. 1.5 दिवसाचा गणपती ना, आणि मग त्या रात्रीला आम्हाला सुनकाच वाटायचा घरी आलो. खूप सुनका वाटायचा. त्या सगळीकडे नाचायला व्हायचं ना, मग गौर आली का थोडी हाऊस यायची परत. मग तिथे 2 दिवस नाचायचं, मजेत एकदम नाचायचं. ते पिकर बिकर काय नाही तेव्हा. तेव्हा ते काहीच नव्हता. आता हे झालंय रे, तेव्हा काहीच नव्हतं. हे असं नाही, फक्त काय आहे, कधीतरी नाच असेल ना गावामध्ये कुठंतरी, तेव्हा मग ते कुठेतरी लावायचं. असं असं नाही दिवसभर नाही. विसर्जनला आता कशी नाचत जातात ना गरबा, हा, हे तर काय तुम्ही काय नाचत जायचं काय नाही, असा सर्वच जायचा. त्या बायका गाणं बोलत जायच्या गौरीच्या पाठीवर. विसर्जनला? हा, सगळ्या पोराबाला सगळी जायची, पण हा. ध्येयाचे असायचे सगळ्यात निवड, ध्येयाचे व्यवस्थित. हे पण चांगला तेव्हा गाई म्हशी भरपूर असायचे. डाळची भाजीचा निवड बनवणं, डाळची भाजी टाकायची, निवड बनवायची, असं द्यायची. अरे तुम्ही म्हणलं एकदम सुंका पारायचा. लय सुंका पारायचा. आणि तिथे पण त्या जमान्यात ढेकून नुसतं चावायचं रे. नाही झोपून द्यायचं, नाही काय करून द्यायचं, नुसतं भिंतीवर ढेकून. एकदा ढोलकी वाजली झोपच नाही यायची. काय लोका. पाऊस पण होता तेवढा, पण ह्या जमान्यात पाऊस येत असतात. त्या जमान्यात पाऊस पातळ होता, एवढा नव्हता येत. असं उतर नव्हतं कधी आलं आमच्या जमान्यामध्ये, जुन्याच्या काळामध्ये. मोबाईल मुलं काय झालाय काय म्हणजे तुम्हाला वाटतं? मोबाईलमध्ये काय झालं, पब्लिक पागल झाला मला असं वाटतं. हा मोबाईल निघाल्यापासून माणूस ठिकाणी होऊन लहान मुले काय मुला काय एकदम त्याच्यामध्ये विचित्र झाला माणूस. गावाला असं काय असायचं, बकरा बिकरा कापायची, पोल्या बनवायची, कर्जे बनवायची, शेंगा बनवायची गणपतीला. हा, दिवशी बनवायची. हा, जसं असं ज्याला आवडेल तशी बनवायची लोक. आता कुणाला पोले आवडतात, कुणाला दिवशी आवडतात, कोण तुम्हाला शेंगा करतो, कोण तुम्हाला कर्जा कर, असं आहे ते. जसं जो ज्याच्या मनात खात असेल तसा खाणार. लय धुंगणा बिंगणा असे ढुंगणा नाचायचो. तो पाऊंडा वेगळाच होता, असं पाय असा असा फिरवायचा तो. हा मागचा पाय असा फिरवायचा, हे असं नव्हतं, असं फिरवायचा फक्त. प्रत्येक बायला असं पायच फिरवायचं. तेव्हा जास्त पाऊंडा नसला. आता काय 1000 पाऊंडा निघाला तरी याची. पण तेव्हा काही ते मुंबईला कोण जास्त नाही जायचा, गावालाच राहायचं बघ. शेती करून असायचं, पण शेती ऐकायची नव्हती. तिथं काय पगार किती होता, 10 रुपये पगार होता त्याच्या मुंबईला महिन्याला. तेव्हा काही आता 2 रुपये इथनं जायला होतं ना, तर घेऊन चाल की 100 रुपये पगार. त्याचे पहिले काय नाही. आता आम्ही गगनला गेले, माझ्या जमान्यात गेलो तर 5-60 रुपये पगार खाऊन 60 रुपये. आणि आता पगार म्हणजे 12,000, 13,000, 25,000, 40,000. आता असं चाललं हो. काय आता तासावरती चालली आहे. 8 तास काम करायचं, 500 रुपये घ्यायचं आताच्या जमान्यात. तास डिस्काउंट सोडीत नव्हतं, दिवसभर काम घर नोकरी करायची.